आजच्या वेगवान जगात उत्पादकता हा वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा प्रमुख पैलू बनला आहे. असंख्य कार्ये आणि जबाबदाऱ्यांसह संघटित राहणे आणि लक्ष केंद्रित करणे आव्हानात्मक असू शकते. डेव्हिड ॲलनचे गेटिंग थिंग्ज डन: द आर्ट ऑफ स्ट्रेस फ्री प्रोडक्टिव्हिटी हे पुस्तक इथेच येते. पुस्तक कार्ये आयोजित करण्यासाठी आणि वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रणाली सादर करते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांचे ध्येय साध्य करता येते आणि तणाव कमी होतो. या सारांशात आम्ही पुस्तकात वर्णन केलेल्या मुख्य संकल्पना आणि धोरणे आणि ते तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्यात कशी मदत करू शकतात ते शोधू. परिचय. इंट्रोडक्शन. गेटिंग थिंग्ज डन हे डेव्हिड ॲलन यांनी लिहिलेले पुस्तक आहे. एक प्रसिद्ध सल्लागार, शिक्षक आणि वक्ता ज्याने गेटिंग थिंग्ज डन पद्धत विकसित केली आहे. हे पुस्तक उत्पादकता, वैयक्तिक विकास आणि वेळ व्यवस्थापन याबद्दल आहे, ज्याने व्यावसायिक, उद्योजक आणि व्यक्तींमध्ये लक्षणीय लोकप्रियता मिळवली आहे. अशा जगात जिथे आपल्यावर सतत माहितीचा भडीमार होत असतो, तिथे सतत वाढणाऱ्या टू डू यादीत राहणे कठीण होऊ शकते. कार्यपद्धती तुमचे जीवन व्यवस्थित करण्यासाठी, गोंधळ आणि व्यत्यय दूर करण्यासाठी आणि तुमची उत्पादकता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते. हे पुस्तक अत्यंत प्रशंसनीय आहे आणि जगभरात लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत, ज्यामुळे त्यांची उत्पादकता वाढवण्याचा आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ते वाचणे आवश्यक आहे. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. गेटिंग थिंग्ज डन हे उत्पादकता सल्लागार डेव्हिड ॲलन यांनी लिहिलेले एक स्वयंमदत पुस्तक आहे. पुस्तक व्यक्तींना त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि तणावाची पातळी कमी करण्यासाठी चरण प्रक्रिया प्रदान करते. ॲलनचा दृष्टिकोन या कल्पनेभोवती केंद्रित आहे की मानवी मन गोष्टी लक्षात ठेवता सर्जनशीलपणे विचार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. तुमची सर्व कामे, वचनबद्धता आणि कल्पना बाह्य प्रणालीमध्ये कॅप्चर करून तुम्ही सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमचे मन मोकळे करू शकता असा त्याचा विश्वास आहे. संपूर्ण पुस्तकात ॲलनने त्याच्या 5 चरण पद्धतीची रूपरेषा दिली आहे, ज्यामध्ये कॅप्चरिंग, स्पष्टीकरण, आयोजन, पुनरावलोकन आणि गुंतवणे समाविष्ट आहे. ते स्पष्ट करतात की ही पावले उचलून व्यक्ती पाण्यासारख्या मनाच्या स्थितीकडे जाऊ शकतात, जिथे ते अत्यंत उत्पादक, केंद्रित आणि लवचिक असतात. त्यांची उत्पादकता आणि संस्था कौशल्ये सुधारू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक लोकप्रिय स्रोत बनले आहे. त्याचे 30हून अधिक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे आणि जगभरात लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. या सारांशात आम्ही पुस्तकाच्या मुख्य संकल्पना आणि धोरणांचे विहंगावलोकन देऊ. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. डेव्हिड ॲलनचे गेटिंग थिंग्ज डन हे पुस्तक आहे जे वेळ आणि कार्य व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते. हे पद्धत सादर करते जी कार्ये आयोजित आणि प्राधान्य देण्यासाठी एक प्रणाली आहे. पुस्तक 3 भागात विभागलेले आहे. भाग 1. गोष्टी पूर्ण करण्याची कला. पुस्तकाचा पहिला भाग पद्धतीचा पाया घालतो. ॲलनचा असा विश्वास आहे की एखाद्याचे मन कल्पना बाळगण्यासाठी असते, त्यांना धरून ठेवण्यासाठी नाही. म्हणून आपल्या प्लेटवर असलेल्या सर्व कार्ये आणि प्रकल्पांबद्दल आपले मन साफ करणे महत्त्वाचे आहे. तुमची सर्व कार्ये, कल्पना आणि वचनबद्धता तुमच्या मनाच्या बाहेरील विश्वासार्ह प्रणालीमध्ये कॅप्चर करण्याच्या महत्त्वावर ॲलन जोर देते. तो पद्धतीच्या मुख्य तत्वांची रूपरेषा देतो, ज्यामध्ये कॅप्चर करणे, स्पष्ट करणे, संघटित करणे, प्रतिबिंबित करणे आणि संलग्न करणे समाविष्ट आहे. भाग 2. तणावमुक्त उत्पादकतेचा सराव. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ॲलन जीटीडी पद्धत सरावात कशी आणायची हे स्पष्ट करते. तो प्रत्येक मुख्य तत्वांबद्दल तपशीलवार माहिती देतो आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी टिपा आणि धोरणे देतो. उदाहरणार्थ, स्पष्टीकरण विभागात तो तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी आवश्यक पुढील कृती परिभाषित करण्याच्या महत्त्वाची चर्चा करतो. तुम्ही ट्रॅकवर आहात आणि तुमची सर्व कार्ये आणि प्रकल्प नियंत्रणात आहेत याची खात्री करण्यासाठी तो साप्ताहिक आढावा घेण्याच्या महत्त्वावर भर देतो. भाग 3. मुख्य तत्वांची शक्ती. पुस्तकाच्या शेवटच्या भागात ॲलनने पद्धतीच्या फायद्यांची चर्चा केली आहे. ते तुम्हाला तणाव कमी करण्यास, उत्पादकता वाढवण्यास आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात कशी मदत करू शकते हे ते स्पष्ट करतात. तो पद्धतीचा अधिकाधिक फायदा कसा घ्यायचा याबद्दल टिपा देखील देतो,
जसे की भविष्यातील कार्ये आणि प्रकल्पांची आठवण करून देण्यासाठी एक टिकलर फाईल तयार करणे आणि योग्य असेल तेव्हा इतरांना कार्ये सोपवणे. पद्धत हे त्यांच्या वेळेचे आणि कार्यांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक शक्तिशाली साधन आहे. तुमचे लक्ष देण्याची गरज असलेली प्रत्येक गोष्ट कॅप्चर करून, प्रत्येक वस्तूचा अर्थ काय आहे हे स्पष्ट करून, प्रत्येक गोष्टीला योग्य श्रेणींमध्ये व्यवस्थित करून आणि त्यावर नियमितपणे प्रतिबिंबित करून तुम्ही नियंत्रणात राहू शकता आणि महत्त्वाच्या प्रत्येक गोष्टीच्या शीर्षस्थानी राहू शकता. पुस्तकातील इतर काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. तुमची कार्ये लहान, व्यवस्थापित करण्यायोग्य कृतींमध्ये विभाजित करा. पुढील कृती सूची वापरून तुम्हाला पुढे काय करायचे हे नेहमी माहीत आहे याची खात्री करा. कार्ये किंवा कल्पनांसाठी एखाद्या दिवशी कदाचित सूची तयार करणे ज्यांना सध्या प्राधान्य नाही परंतु भविष्यात असू शकते. 2 मिनिटांचा नियम वापरणे. एखादे काम 2 मिनिटांत किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येत असेल तर ते लगेच करा. अतिप्रचंड टाळण्यासाठी तुम्ही कोणत्याही वेळी उघडलेल्या प्रकल्पांची संख्या मर्यादित करा. पद्धत ही तुमची कार्ये व्यवस्थापित करण्यासाठी आणि तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रणाली आहे आणि हे पुस्तक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी चरण मार्गदर्शक प्रदान करते. विश्लेषण आणि मूल्यांकन. अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. गेटिंग थिंग्स डन हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे जे एखाद्याचा वेळ आणि उत्पादकता व्यवस्थापित करण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रणाली प्रदान करते. पुस्तकाचे लेखक डेव्हिड ॲलन वाचकांना त्यांचे लक्ष सुधारण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि त्यांची एकूण उत्पादकता वाढवण्यासाठी व्यावहारिक टिपा आणि तंत्रे देतात. पुस्तक वाचायला सोपे आहे आणि एखाद्याच्या कामाचे जीवन व्यवस्थित करण्यासाठी चरण दृष्टिकोन प्रदान करते. पुस्तकात सादर केलेली काही तंत्रे प्रत्येकासाठी योग्य नसली तरी एकंदरीत हे पुस्तक त्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी आणि त्यांचे उद्दिष्ट साध्य करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान फ्रेमवर्क प्रदान करते. गेटिंग थिंग्स डन सिस्टीम जगभरात लोकप्रिय झाली आहे आणि ती व्यक्ती आणि व्यवसायांनी सारखीच लागू केली आहे. निष्कर्ष. कन्क्लुजन. ज्यांना त्यांची उत्पादकता वाढवायची आहे आणि त्यांचे ध्येय साध्य करायचे आहे त्यांच्यासाठी गेटिंग थिंग्स डन हे वाचायलाच हवे. डेव्हिड ॲलनचा कार्ये आणि प्रकल्प व्यवस्थापित करण्याचा दृष्टिकोन सोपा पण प्रभावी आहे आणि यामुळे जगभरातील लाखो लोकांना त्यांच्या कामात आणि वैयक्तिक जीवनात अधिक संघटित आणि कार्यक्षम बनण्यास मदत झाली आहे. पुस्तक कसे सुरू करावे याबद्दल व्यावहारिक सल्ला देते, तसेच कालांतराने सिस्टम राखण्यासाठी टिपा देते. चे काही पैलू असू शकतात जे प्रत्येकासाठी योग्य नसतात, परंतु कार्यपद्धतीची एकंदर तत्त्वे त्यांची उत्पादकता सुधारू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी लागू आहे. लागू करून व्यक्ती तणाव कमी करू शकतात आणि खरोखर महत्त्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची क्षमता वाढवू शकतात, ज्यामुळे शेवटी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अधिक यश आणि पूर्तता होऊ शकते.